झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काय मी काय कुठे निघालीस? मग मी काय करू मला काहीच कळत नाहीये। म्हणजे मी या घरात का थांबू हा प्रश्न पडलाय मला। खरं तर मी सारंगसाठी आले होते या घरात। मी त्याच्यावर केलेलं प्रेम खरं होतं, आजही आणि उद्याही राहील। पण सारंगला बघताय ना तुम्ही, काय खरं काय खोटं ह्याचं त्याला काहीच पडलेलं नाहीये। मुलीला शोधून परत ह्या घरात घेऊन आलाय तो। त्याच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती आहे। अशा अर्थाने मी या घरात राहणं योग्य नाही। जिथे आपली जागा नाही तिथे थांबायचं नाही, हेच संस्कार आहेत माझ्यावर। थँक्यू मॉम, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग। काम झालं। इथे समोर ये माझ्या। झालं का तुझं बोलून? का अजून काही बोलायचंय? बोलायचंय मग मी बोलू? तू आता मला जे काही सांगितलंस त्यात तथ्य आहे, नाही असं नाही, पण काही गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत। तुला वाटतंय तसं नाहीये। सारंगचं वागणं मला सुद्धा दिसतंय, पण मी त्याचं समर्थन अजिबात करत नाहीये। आणि राहिला प्रश्न सहानुभूती दाखवण्याचा, तर सहानुभूती आणि प्रेम यात जमीन आसमानाचा फरक असतो अस्मी। पण मॉम, सारंग तिची बाजू घेतो, तिला जपण्याचा प्रयत्न करतो, तिची काळजी घेतो। हो करतो ना। त्याच्या आजूबाजूला जे लोक असतात ना, त्या प्रत्येकासाठी तो हे सगळं करतो। त्यांची मनं जपतो, सहानुभूती दाखवतो। हा का माझा मुलगा आहे तो, मी ओळखते ना त्याला। सगळ्यांच्या बाबतीत माणुसकी दाखवतो। समोरचा माणूस जोपर्यंत खोटा आहे हे सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत सारंगसाठी तो माणूस खराच असतो। म्हणून मी तुला सांगते, जोपर्यंत खऱ्या खोट्याचा निकाल लागत नाही ना, तोपर्यंत प्लीज हे घर सोडून कुठेही जाऊ नकोस। पण मॉम, अस्मी, मला जे काही बोलायचं होतं, जे काही सांगायचं होतं ते झालं। शेवटी निर्णय तुझा आहे बाळा, पण मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन, हे घर सोडून कुठेही जाऊ नकोस। ठीक आहे, थांबते मी, कारण मी तुमचा शब्द नाही टाळू शकत। बबलू, मी काय म्हणत होतो, मस्तपैकी आंबे आलेत मार्केटमध्ये, तर आपण आमरसाचा भेद करूया का? करूया ना। आंब्याचा रेट ऐकून ना आपला रस निघालाय सगळे। अमृता, वाढतेस? आई, आई तू बोलणार नाही आहेस का माझ्याशी? राजकुमार, सखदेव कसं काम करतो रे? तुमचं लक्ष आहे ना त्याच्यावर? ॲक्च्युली ते माझं डिपार्टमेंट नाही आहे। ऐश्वर्याला विचारलंस तर ती त्याचा परफॉर्मन्स सांगू शकेल।
मॉम सारंगने सांगितल्याप्रमाणे त्याला ट्रेनिंग दिली आहे, पण आता महिनाही झाला नाहीये, सो कामाचं काही सांगता येत नाही. ठीक आहे, हरकत नाही. तरी सुद्धा तू पर्सनली लक्ष दे. हं? शेवटी आपला बिझनेस, आपलं काम, आपला ब्रँड यापेक्षा काहीही महत्वाचं नाही. ओके? आई तू खरंच बोलणार नाहीयेस माझ्याशी? काय बघताय? जेवा ना तुम्ही. तुम्ही काय थांबला? जेव नील, जेव. ठीक आहे, नको बोलू. नको मला जेवण. राजकुमार, तुझ्या भावाला सांग अशा धमक्या मला द्यायच्या नाही. मी त्याच्याशी बोलणार नाहीये. माझं डिसिजन फायनल. मॉम, तू हे सगळं सारंगला का बोलतेस? सारंग काही चुकीचं वागलाच नाहीये. जे बरोबर होतं सारंग त्याच्याच बाजूने उभा राहिलाय ना. आणि जी व्यक्ती इथे चुकली तू तिच्याशी बोलतेस परत पहिल्यासारखं का? नाही, मी असं म्हणतच नाहीये की ऐश्वर्याची काहीही चूक नव्हती. तिची चूक होती, पण तिचा हेतू चुकीचा नव्हता. हेतू ऐश्वर्याचा? अगं, त्या मुलीचा जीव गेला असता हिच्या हेतूमुळे. आणि हे सगळं झालंय कशामुळे? ऐश्वर्याच्या पत्रामुळेच ना. या पोरीला कोणीही हाताला धरून बाहेर काढलेलं नाहीये घरातून. ती गेली होती तिच्या मर्जीनं. हिच्या पत्राचा वगैरे काहीही संबंध नाही. आणि तुला जर का असं वाटत असेल हिच्या पत्रामुळे तिचा अपघात झाला, तर तसं काही नाही. त्या पत्राची अदलाबदली झाली, ती हिने केली. मी त्याला नाही म्हणत नाहीये. ती तिची चूक होती, पण तिचा हेतू काय होता तो लक्षात घे. तिला ही पोरगी या घरात नको होती, बास, बाकी काही नाही. आणि मला सांग ना, या आधी ऐश्वर्या कधीतरी चुकली आहे का रे? ती बिचारी सांगितलेली कामं करते, या घराची काळजी घेते, बिझनेस सांभाळते. ज्या जबाबदाऱ्या आपण तिला देतो त्या व्यवस्थित पार पाडते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या घरासाठी काय योग्य काय अयोग्य हे एकटा सारंग ठरवू शकत नाही. आणि या घरची सून कोण होईल हा अधिकार फक्त त्याचा नाही. आणखीन काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत कोणाला? माय डिसिजन इज फायनल. मी त्याच्याशी बोलणार नाही. जेव आता. मॉम, अरे पण सारंग. नील, जेव. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज